नमस्कार. 8वीचा आज पेपर झालेला आहे स्कॉलरशिपचा 9 फेब्रुवारी 2025. 9 फेब्रुवारी 2025ला झालेला 8वीचा स्कॉलरशिप पेपर. त्यातलं गणित विषयाचं आपण विश्लेषण आज पाहूयात. ए सेट आहे हा. त्यातले 26वा प्रश्न पाहूयात. काय म्हणले प्रश्नामध्ये, जसे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती? 2 वर्षाचं चक्रवाढ आणि सरळ व्याज दोन्हीतलं फरक विचारलेलं आहे. 12 दराने 10,000 रुपयाचं हे सरळ व्याज, हे चक्रवाढ व्याज. जर 100 आपण बेस मानला तर पहिल्या वर्षी 12 दराने किती होणार? सरळ व्याज 112 होणार. दुसऱ्या वर्षी जो 12 वाढणार तो परत ह्या 100वरतीच होणार आहे. म्हणजे 112 मध्ये परत 12 वाढलं, म्हणजे 12 12 24, 124 झालं. चक्रवाढ व्याजात पहिल्या वर्षी 2 वर्षासाठी विचारले, 2 वर्षाचे पहिल्या वर्षी 112 झालं आणि दुसऱ्या वर्षी 112वरती 12% वाढणार आहे. म्हणजे 112वरती म्हणजे 12 + 12 + 12 गुणिले 12 भागिले 100 इज इक्वल टू 12 12 हे 24 झाले. 24 प्लस 12 12 144 भागिले 100 हे पॉईंट 2 शून्य गेले, पॉईंटकडे आलं. म्हणजे 24 आणि 25.44 म्हणजे 125.44 झालं. हे जनरली आपल्या विद्यार्थ्यांचं पाठच राहतं. 124 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 25.44. मग यातला फरक कितीचा आहे? हा फरक आहे 1.44 आहे. जेव्हा ही अमाऊंट असते 100वरती 1.44 व्याजात फरक पडतो आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, 10,000 अमाऊंटवरती किती फरक पडणार, म्हणून याला गुणिले 10,000 केलं. 100वरती 1.44चा फरक, तर 10,000 किती, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 1 2 शून्य 1 आणि 2 शून्य इकडे सोडवले, म्हणजे 144. 144 म्हणजे 3 नंबर. 26चं 3 नंबर उत्तर आलं. पुढचा प्रश्न पाहूयात. 27वा, तो सुद्धा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांसारखाच आहे. 27वा प्रश्न काय म्हणले, जसे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आताच पाहिलं आपण चक्रवाढ व्याज. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. 100चं पहिल्या वर्षी 110 होणार, 10 दर विचारले. दुसऱ्या वर्षी 121 होणार आणि तिसऱ्या वर्षी 133.1 होणार. बरोबर आहे. म्हणजे 100चं 3 वर्ष अखेर किती होणार? 133.1. तर आपल्याला विचारलं 10,000चं विचारले, 10,000चं किती, म्हणून गुणिले 10,000. याचं एवढं तर याचं एवढं किती. 2 शून्याला 2 शून्य गेले, हे 2 शून्य इकडे सरकवले, म्हणजे 133.1 आहे ना. 2 शून्य दिले, 1 आणि 2 किती आलं? 13,310. हे 3 वर्ष अखेर आलं. आपल्याला 3.5 वर्षाचं विचारले. आता 3.5 म्हणजे अर्ध वर्ष, म्हणजे 10%च्या ऐवजी 5% लागणार. म्हणजे 100चं 105 होणार. बरोबर. म्हणजेच 20चं किती होणार? 21 होणार. तर 3 वर्षानंतर आपल्याला किती झालेली प्रिन्सिपल आपल्याला भरायचं किती अमाऊंट झालेली? 13,310. म्हणजे गुणिले 13,310चे किती होणार? 20चे 21, तर 13,310चे किती? हे सोडवलं, शून्याला शून्य गेला. नंतर हा गुणाकार सोडवा आधी. 21 गुणिले 1, 21 1 21, 7 2, 21 1 42, 63 63, 2 64 65, 6 21 42 63 63 आणि 6 69 6, 21 1 21 21 6 27 भागिले 2. बे क बे, बे त्रिक 6, खाली उरला 1, बे 9 18, खाली उरला 1, बे 7 14, खाली उरला 1, बे 5 10, खाली उरला 1, व त्यात घ्यायला काय नाही म्हणून वरून शून्य घेतले, पॉईंट दिला, बे 5 10. हे टोटल अमाऊंट आली. याच्यातून आपले 10,000 गेले तर किती राहतात? 975. 3,975.5. पर्याय नंबर 1, 27चं 1. समजलं? आता यामध्ये हे तुम्ही म्हणत असाल 121 आलं, 133 आलं, हे कसं आलं? हे बघा ना, पहिल्या वर्षी 110 तर येणार आहे, दुसऱ्या वर्षी 110वरती 10%, 100वरती 110, तर 121वरती किती? ह्या शून्याला हा शून्य गेला, 11 1 11, हात चाले 1, 11 2 22 आणि 1 23, हात चाले 2, 11 1 11, 11 आणि 2 13 भागिले 10. हा शून्य काढायला इकडे दिला 133.1. आलं लक्षात?
म्हणजे 121वरती चे 10% केल्यावर 133.1 येणार. तसंच 110चे 10% केल्यावरती 121 येणार. कसं 100चे किती होणार 110 होणार बरोबर. तर आपल्याला किती काढायचे 110चेच काढायचे म्हणून 110 गुणलं. ह्या 2 शून्याला हा 1 शून्य हा 1 शून्य गेला, अकरून 121. 100च्या पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याजाने 110 झाले, दुसऱ्या वर्षी 121, तिसऱ्या वर्षी 133.1. जनरली 10%, 20%, 5% यांचे पहिले 1, 2, 3 वर्षाचे 100वरती किती होणार हे फ्रॅक्शन जनरली आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचे पाठाचे, त्याच्यामुळे गणित पटकन सोडून होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. काय म्हणले, म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईच्या प्रमाण 11% आहे आणि 600 लिटर दुधात 8% आहे. बघा तोंडीचे 400 लिटरमध्ये 11% म्हणजे 100त 11% आहे. तर 400ला किती 11×44 लिटर 44 आलं. 100मध्ये 11 आहे, लक्ष घ्या 100त 11 आहे तर 400त किती 100त 11, 222, 333 आणि 100त 44, 11×44. दुसरं आहे की त्याच्या 600 लिटरमध्ये 8% आहे. एका 100 मागं 8%, तर 6 मागं 8 × 48 म्हणजे 2 मिक्स केले तर 8 × 4 12, हात चला 1 4 × 4 8 1 9 आले 92. आता हे 92 हे दोन्हीच्या मिक्समध्ये आलं. हे 400 प्लस हे 600मध्ये 600 400 1000मध्ये 92 आलं. तर 100त किती म्हणून गुणिले 100 केलं, 2 शून्याला 2 शून्य गेले, हा 1 पॉईंट इकडं सरकवला 9.2%. 2 पर्याय निवडायचे, दुसरा 9.2 आहे आणि 46 भागिले 5 5 9 45, खाली उरला 1 वरून घेतला शून्याचा 5 2 10 म्हणजे हे पण दुसरा आणि तिसरा पर्याय येतो 28चा. समजलं. 29वा प्रश्न, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिला आहे 325, ए प्लस बी दिला आहे, एक सेकंद, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिला 325, ए प्लस बी दिला आहे 23, तर ए बी 102 दिला आहे, तर ए मायनस बी दिलं आहे. विचारलं काय काढायचं. आता ए मायनस बी चं जर स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab येतं बरोबर. म्हणजे ए स्क्वेअर पण आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण आहे 2ab पण आहे. त्याच्यावरून जाऊ शकतो परत त्याचं स्क्वेअर रूट केलं. आपल्याला ए मायनस बी काढायचे, याचा स्क्वेअर काय येतो ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे. हा बी घेतला आधी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. तर हाच काय तर किती दिलेला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 325 वजा 2 गुणिले ए बी किती दिलं आहे 102 गुणिले 102 म्हणजे 325 वजा 102 ची दुप्पट 102 ची दुप्पट 204 किती आलं 1 2 1 121. हा ए मायनस बीचा स्क्वेअर आला 121. आपल्याला विचारलं ए मायनस बी किती, मग याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतलं ए मायनस बी राहिलं आणि 121चं स्क्वेअर रूट 11 पर्याय नंबर 4. ओके 29चं 4. पुढचा प्रश्न पाहूयात 30वा. काय म्हणलं आहे प्रश्नामध्ये 50 रुपयास एक याप्रमाणे दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. 100 वस्तू 50 रुपयाला एक. मग खरेदी किंमत किती झाली 50 गुणिले 100 5000. त्यातील 2 वस्तू खराब झाल्या. 100 वस्तू 2 खराब झाल्या म्हणजे 98 उरल्या आता विकायला. उरलेल्या 60 रुपयाप्रमाणे विकल्या. 98 वस्तू 60 रुपयाप्रमाणे विकला. आता विक्री किंमत किती झाली, ही झाली खरेदी किंमत. विक्री किंमत 60 गुणिले 98 हा 0 आला, 6 8 48 हात झाले 4 9 54 54 4 58 ही झाली विक्री किंमत 5880. तर शेकडा नफा किंवा तोटा विचारला. आता खरेदी किंमत ही विक्री किंमत, खरेदी किंमतीवर किती नफा झाला 5000वरती हा 880 नफा झाला बरोबर. 880 गुणिले 100वर किती शेकडा विचारलं शेकडा म्हणून गुणिले 100
1 2 0 1 2 0 गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 88 भागिले 5, 5 1 5, खाली उरले 3, 5 7 35, खाली उरले 3, होऊन गेला शून्याचा 5 1 30, 17.6%. 30चं 2 नंबर 17.6%. हा काय झाला, नफा झाला. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्तच आहे ना, 5,000पेक्षा 5,880 जास्त आहे, म्हणजे 880 रुपये जास्तीचे भेटले ते नफा झाले. ह्या 5,000 झाले खरेदी किमतीवरती. ओके, तिसरा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न पाहू. एकतीस नंबरचा प्रश्न. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो. एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो, 216 विकला तोटा होतो, म्हणजे खरेदी जास्तीत 216पेक्षा जास्तच आहे, म्हणजे खरेदी x म्हणली, x वजा 216, हा इथं जेवढा तोटा होतो हा ह्या तोट्याच्या 2.5 पट, याच्या 2.5 पट. 2.5 पट म्हणजे किती, 502 किंवा 2.5 लिहिलं तरी चालेल, 502. त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपये विकल्या जाते. 300 रुपये वजा खरेदीची किंमत, ह्याच्या 2.5 पट नफा होतो 300 रुपये विकली तर, म्हणून 300 - x. समजलं, इक्वेशन तयार करता आलं ते सोडवायचं. 5 ने याला गुणलं, 5x वजा 5 सक 30, ह्याच्याले 3, 5 1 5 आणि 3 8, 5 2 10 इज इक्वल टू 2 इकडे गेला गुणाकार, 300 × 2 600 आणि 3 वजा 2 x. आता हे 5x मध्ये हे वजा 2x इकडं अधिक आहे, इकडं आले वजा, इकडं आले अधिक झाले, 5 आणि 2 7x इज इक्वल टू हे 1080 इकडे गेले, 1080 हे 600 म्हणजे 1680 झाले. हा गुणाकार तोंडीच करायचा, 1000 मध्ये 600 मिळाले, 1600 आणि हे 80 म्हणजे 1680. स्कॉलरशिपला वेळ कमी असतो. x इज इक्वल टू 7 ने भागलं का, 7 1 7, 7 2 14, खाली उरले 2, 7 चौक 28, 0 240. 4 नंबर 31चं 4 उत्तर आलं लक्षात. बघा 240 रुपये खरेदी किंमत आहे, 216ला विकली तर किती तोटा झालो, 16 4 20 आणि 20 24 रुपये तोटा झाला. आणि 300ला विकली तर किती फायदा झाला, 60 रुपये. आणि याच्या 2.5 पट आहे का, 24 2 48, 48 आणि 12 60, 24च्या 2.5 पट 60 आहे. म्हणजे आपण क्रॉस चेक पण केलं, पण परीक्षेत नाही करायचं शक्यतो, वेळ कमी असतो. पुढचा प्रश्न 32वा. काय म्हणलं इथं, कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास 35% सूट मिळाल्यानंतर एक ठिबक सिंचन 3,25,000 रुपयाला मिळाले तर त्या संचाची किंमत किती. शेकडा 35 सूट मिळाले म्हणजे 100ची वस्तू 65 मिळाली, बरोबर आहे. इज इक्वल टू आता मिळणारी किंमत दिलेली 3,25,000, तर इथलची किंमत काढायची x. 100ची वस्तू 65ला मिळाली, 65ला म्हणजेच इक्वेलन टू 3,25,000 आहे, तर ही किंमत किती. तिरकस गुणाकार केला, हे 65x इज इक्वल टू 3,25,000 गुणिले 100. हे 65 इकडे गुणिले इकडं भागिले आणले 65 झालं. कितीचा भाग जातोय, 13×5 65, 13×13 2 26, खाली उरले 6, 13×5 65, 5 1 5, 5 5 25 म्हणजे 5000 आणि वरती गुणिले 100 म्हणजे 5000 आणि हे 100 5 लाख. 3,25,000ला 65% मिळाले भेटले, म्हणजे इथं ती 5 लाखाची छापील किंमत होती त्याच्यावरती. पर्याय नंबर 1 32चं 1. 33वा प्रश्न. आता विचारले, शेजारच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. आता बघा, हा एकच सर्कल घेतला आधी आपण इथलचा, हा एक सर्कल घेतला फक्त इथलचा हा, आणि आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळाले. विचारलं ह्या पूर्ण सर्कलचं क्षेत्रफळ काढलं आपण आणि त्याचे 1/4 केलं, कारण 4 भाग होणार नाही असे, 1 2 3 भाग सोडून दिला. एवढ्या भागाचंच काढलं आपण क्षेत्रफळ आधी.
म्हणजे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं, त्याला 4ने भागायचं, म्हणजे एवढ्या भागाचं क्षेत्रफळ निघणं आपल्याला, बरोबर. त्याच्यातून आपण ह्या चौरसाचं पण काढू शकतो. हा चौरस तयार होतो इथं 3.5 आहे, 3.5 हा चौरसाचा काढला आणि वर्तुळाच्या पूर्णच्या 1/4 म्हणजे हे एवढ्या भागाचं वजा केलं तर हा इथालचा एवढा भाग भेटेल आपल्याला, बरोबर. हा इथालचा एवढा भाग मिळाला आपल्याला आता, आणि याला परत 4ने गुणलं तर हा पूर्ण भाग भेटेल जेवढं विचारलं ते रंगवलेलं. आलं लक्षात. नक्की काय करायचं गणितात, वर्तुळाचं आधी काढायचं. वर्तुळाचं किती क्षेत्रफळाचं सूत्र काय, पाय आर वर्ग, पाय आर स्क्वेअर. 22/7 आर किती दिले 3.5 गुणिले 3.5, 7 1 7 7 5 35 0.5 आले. 22 पंचे 110, 1 पॉईंट दिला म्हणजे 11 गुणिले 3.5. पुढे गेलो आपण, 11 5 55, 5 5 11 33 5 38, 38.5. आता हे कशात झालं, ह्या पूर्ण वर्तुळात झालं. त्याला भागिले 4 केलं तर आपल्याला ह्या चतुर्भुज भागाच मिळाल, म्हणजे 4 9 36, खाली उरले 2, वरून घेतला 5चा, 4 7 24, खाली उरला 1, वरून घेतला 0, 4 2 8, 9.62. चौरसाचं किती क्षेत्रफळ तिथे ह्या 3.5 गुणिले 3.5, बरोबर. म्हणजे 5 5 25 आणि 3 चौक 12, 12.25 आलं. आता हे चौरसाचं 12.25 वजा ह्याच्यातलं 1/4 भाग हा 9.62 वजा केला, खाली किती उरलं 3 1 1 6 आणि 11तून 9 गेले 2, 2.63. हे एका भागात झालं 2.63 इथालच्या. असे 4 भाग आहेत परत, बघा इथं 1 2 3 4, आणि 2.63ला 4ने गुणलं, 4 3 12, हात झालं 1, 6 चौक 24 आणि 1 25, हात झाले 2, 4 2 8 आणि 2 10, 10.52 म्हणजे 10.5, 2 नंबरचा पर्याय. नक्की काय करायचं ते आधी ओळखायचं आणि त्याच्यावरून पुढची कारवाई करायची. पुढचा प्रश्न 34वा. ते 2 10.5, ओके. 34 या सर्व प्राप्तकांचे मध्यमान 21 आहे, तर एकची किंमत काढा. आता शक्य आहे तोपर्यंत ही बेरीज तोंडीच करायची, काय अवघड नाही. 25 आणि 18, 25 आणि 10 35, 35 आणि 8 43, 43 आणि 20 53, 63, 63 आणि 17 73 आणि 7 80, 80 आणि 20 100, 121, 121 आणि 25 121, 131 141, 141 आणि 5 146, 146 प्लस हा x इज इक्वल टू मध्यमान 21 आहे. 21 हे किती जणांचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून गुणिले 8. 21 गुणिले 8 म्हणजे सगळ्यांची बेरीज 146 प्लस x किती होणार, 21 गुणिले 8, 8 1 8 8 2 16 वजा 146 इकडे केले वजा झाले 2 2 22, एकची किंमत किती आली 22. 34चा 4 नंबर पर्याय 22. 35वा प्रश्न पाहू. काय दिलंय 49 x स्क्वेअर प्लस 1/49 x स्क्वेअर. ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे. हे समजा a वर्ग प्लस b वर्ग आहे. आता a प्लस b चा वर्ग काय येतो, a वर्ग प्लस b वर्ग प्लस 2ab, किंवा a मायनस b चा वर्ग काय येतो, a वर्ग प्लस b वर्ग मायनस 2ab, बरोबर. आता a वर्ग प्लस b वर्ग इथं पण a वर्ग प्लस b वर्ग येते, इथं प्लस आहे म्हणजे हा a मानला हा b मानला. तर आपल्याला कोणती राशी मिळवावी लागेल याचा पूर्ण वर्ग होण्यासाठी, म्हणजे हा पूर्ण वर्ग कंसाचा वर्ग होण्यासाठी एक तर प्लस 2ab मिळवावं लागतील किंवा मायनस 2ab मिळवावे लागतील, तेव्हा तो पूर्ण वर्ग नाही. जर प्लस 2ab घेतलं 2ab म्हणजे 2 गुणिले a किती आहे, हा a वर्ग आहे, 49 x वर्ग हा a वर्ग आहे, म्हणजे याचा वर्गमूळ किती झालं, a किती झाला, हा a वर्ग आहे तर a किती झाला 7x, आणि हा b वर्ग आहे 1/49 x वर्ग, हा b वर्ग आहे म्हणजे b किती झाला 1/7x,
गुणिले 1 याचं वर्गमूळ 1/49 एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ 49चं 7 एक्स स्क्वेअरचं एक्स, किंवा -2ab -2 हा 7x गुणिले 1/7x. या दोन कंडिशन तयार झाल्या. एक तर एवढे मिळवावे लागतील. 7xला 7x गेले, 2 राहिले खाली. ह्या 7xला 7x गेले, -2 राहिले. म्हणजे 2 किंवा -2 त्याच्यात मिळवले तर ती राशी पूर्ण वर्ग होऊन जाईल. 2 किंवा 2 म्हणजे 1 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरचा पर्याय. आपल्याला विचारले 2 अचूक पर्याय निवडा. 1 नंबर आणि 3 नंबर हे 2 पर्याय झाले. 35चं 1 आणि 3 हे दोन्ही पर्याय झाले. पुढचा प्रश्न. एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तलेख सोबत दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. आता इथलचा कोण दिला नाही, टक्क्यात दिले. 30 आणि 20 50% झाले. 50% म्हणजे हा इकडचा अर्धा भाग. 50 आणि 15 65, 65 आणि 10 75 म्हणजे किती येणार 25. 100ला 100 वजा 75 म्हणजे 25% हे झाले. आता प्रश्न काय विचारला आहे 25. शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती. लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती म्हणजे 100% म्हणजे किती दिले. आता याच्यात रेफरन्स कुठं दिलं आपल्याला, झाड आहे इथं, नारळाचे इथंच झाड दिले. 25% म्हणजे 280 बरोबर. तर 100 म्हणजे किती, 25ला त्यांनी किती घेतलं आहे 280. 25 म्हणजेच 280 घेतले. तर 100 म्हणजे किती, 25 1 25 25 100 4 0 0 4 8 32 3 4 12 13 4 2 8 8 आणि 3 11 1120. पर्याय नंबर ए. एकूण फळझाडं किती झाली 1120. पुढचा प्रश्न. ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची संख्या किती. एकापेक्षा जास्त बिया असणारी फळझाडं कोणती आहेत. इथं बघा, लिंबू आहे जास्त बिया, आंब्यात एकच असते, चिक्कूत जास्त असतात, संत्रीत जास्त असतात, नारळ नसतं. म्हणजे आंबा नारळ सोडलं तर बाकीचे 3 15 आणि 20 35 35 आणि 45 45% म्हणजे किती काढायचे ते काढा. आता आपल्यामध्ये 100% म्हणजे किती आलेत 1120 आलेत. आत्ताच आधीच्या उदाहरणात काढलं आपण. तर आता 45% काढायचे. 45 म्हणजे किती, 0 0 गेला, 5 2 10 5 9 45 1 बे 5 10 खाली वरला 1 12 56 गुणिले 9 आलं बरोबर. 56 गुणिले 9 म्हणजे किती 9 54 हा चाले 5 9 5 45 आणि 5 50 504. 2 नंबरचा पर्याय 504. 37चं 2 नंबर. 38वा प्रश्न बघूया. काय विचारलंय, काय नाही, इथं सरळ सरळ बेरीज केलेली किती इथे. कंस काढून टाकायचा. कंस काढला तर उत्तर येते. कंस काढता आलं तर 2x वर्ग अधिक 5x वजा 8 हे अधिकचा हा कंस काढला तर किती आले 7x वर्ग वजा 9x अधिक 3. आता हा कंस काढला तर हा वजा बाय डिफॉल्ट इथं वजा आहे म्हणजे वजा 1 आहे. वजा 1 प्रत्येकाला येणार म्हणजे अधिकचा वजा होणार, हे वजा वजाचा अधिक होणार आणि हे वजा वजाचा अधिक होणार. म्हणजे वजा 1 ने याला गुणलं अधिक 9ला वजा 9x वर्ग हे वजा वजा अधिक झाले 4x आणि वजा वजा अधिक झाले 6 इज इक्वल टू काढायचे. म्हणजे बघा 2x वर्ग हे 7 7 आणि 2 9 आणि वजा 9 आहे 7 आणि 2 9 9 9 गेले 0 हे सगळे गेले म्हणजे x वर्ग. हे 5x आहे, हे 4x आहे, 5 आणि 4 9 आणि हे वजा 9 आहे म्हणजे हे पण गेले. हे किती राहिलं आता 6 आणि 3 9 आणि हे वजा 8 9 वजा 8 म्हणजे 1. पर्याय नंबर 4. 38चं 4 झालं. 39वा प्रश्न बघू. आता
ह्या प्रश्नात काय करायचं, एक कोणती तरी संख्या टाकली तरी आपण सोडून बघायचं. ती संख्या टाकली तर फुलफिलच होणार आहे. एकची किंमत कोणती असू दे ना, पर्याय फुलफिल झाला म्हणजे संपलं. एक्सची किंमत 0 टाकली, हे किती 0, इथं -4 राहिले वरती. खाली किती 0 0 0 अधिक 0 0 -10, हे गुणाकार 0 0 0 झाले, 0 0 -15 शिल्लक राहिले, 0 0 0 राहिले, -6, हे वजा अधिक झाले, हे वजा अधिक झाले, हे किती दिलं 15 चोक 60 भागिले 10 60, म्हणजे किंमत किती आली 1. 3 नंबरचा पर्याय 39चं 3. सोडत बसल्या वेळ जातो, किंमत टाकून पाहिजे. तुम्हाला वाटलं 0 नव्हती टाकायची, 1 टाकायची, ती बघा 1 टाकून, 1 टाकला, 1चा वर्ग 1, 1 वजा 4 वजा 3 आले, 1 टाकला, 1चा वर्ग 1, 3 1 3, 3 1 4, 4 वजा 10 वजा 6 गुणिले 1 टाकला, 1चा वर्ग 1, 2 x म्हणजे 2, 2 1 3, 3 वजा 15 वजा 12, 1 टाकला, इथं 1 आला, 1तून 1 गेला 0 वजा 6, हे वजा अधिक झाले, हे वजा अधिक झाले, 12 त्रिक 36, 6 7 36 आलं 1. सोडवण्यापेक्षा काही किंमत टाकून बघा आणि पर्याय फुलफिल होते का बघा. 3 नंबर 39चं 3. 40वा प्रश्न, कोटी किती विचारली. आता ह्या कोटी म्हणजे किती बघूया. गुणाकार केल्यावर जास्तीत जास्त घात कोणता होणार, 16 गुणिले 16 आणि x चा चौथा घात गुणिले x चा चौथा घात, x चा चौथा घात गुणिले x चा चौथा घात म्हणजे घातांकाची बेरीज होणार, x चा 8वा घात होणार आणि 16 16 256. पण घातांकाची सगळ्यात जास्त बेरीज किती येणार, 8 येणार. 8वाला पर्याय नंबर 4 आहे. मग उत्तर झालं 4. पुढचा प्रश्न पाहूया.